चरणी ठेवी तसे थोरी वसांडिली आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे देहूतील मालक नमूद करतात की संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते असं तुकोबराय म्हणतात। कल्पना करा, जी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संतांचा महिमा प्रतिपादित असताना वाणी अपुरी पडती म्हणतात, त्या तुकोबरायांची वाणी किती प्रगल्भ असावी, तो अधिकार किती मोठा असावा मालकांचा। मला असं वाटतंय तुकोबरायाचा अधिकार मोजण्यासाठी विधात्याकडे तराजूच नव्हतो। तुल्यास्तितो वसंती सत्याम तुल्या भवस्थितायाम सत्या वसंती भयं तुल्याम नैवहा। त्यांच्या भक्तीचा अधिकार हे नाविन्य मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, इतका मोठा अधिकार। तरी पण देहूतले मालक म्हणतात या संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते। ती वाणी किती पवित्र आहे, ज्या वाणीने हरिनामाने विश्व ढवळून काढलं, इतकी पवित्र वाणी। काही काही बाबतीत आता माणसं असा दरारा दाखवतात। तुम्हाला माहित आहे का, तालुक्यातली सगळी माणसं मला भेटतात, तो आरामखोरे म्हणून भेटतात, तो नालायकेस ह्याच्याकरता भेटतात। तुकोबरायचं हे जर वजन सांगायचं झालं तर मागच्या 2-2.5 वर्षाच्या महामारीत माणसं ज्याला भीत होती त्याला यम म्हणतात, ज्याला भीत होती त्याला दक्षिणेचा राजा यम म्हणतात। आणि हा यम सुद्धा तुकोबरायच्या घरी चाकरी करायचा, मुजरा करायचा, मुजरा। काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतसे। राबणे म्हणजे काम करणे। पुढे या महाराज मंडळी, पुढे बसा। कामाची यादी नाही दिली, नुसतं राबायचे, इतका यम राबायचा, इतकं काम करायचं तुकोबरायच्या घरी। मुजरा करणं, नमस्कार। हो, कल्पना करा, 4-2 हजार ज्याच्या खिशात आहेत त्याची मान कोणापुढे वाकणं। आणि जगाला खाणारा काळ तुकोबरायाला मुजरा करतोय। मुजरा व्याप्ती किती मोठी असेल पालकांची। जगा काळ खाय माथा दिला पाय, त्याच्या डोक्यावर पाय दिलाय, किती मोठी व्याप्ती। याच्या पलीकडे सांगायचं झालं तो तुकोबरायाला विटेवरची मालक किती मानित असतील मला नाही सांगता येणार, माझी वाणीच किती की अपुरी। पण तुकोबरायाच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा विश्वाच्या मालकाने नखानं काढला नाही, एखाद्या शस्त्रानं काढला नाही, तो दातानं काढलाय। कोट्यावधी सूर्याचं तेज ज्याच्या पितांबरात आहे, हा पंढरपुरातल्या मालकाच्या अंगावरचा पितांबर इतका वजनदार। कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप ज्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जातंय, तो चेहरा इतका अधिकारी। ते पवित्र ओठ, ती पवित्र जीभ, ते पवित्र दात, त्याची पवित्रता मोजण्यासाठी कुठे आपल्याकडे पारड आहे का? मालक त्याला म्हणतात तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। आणि हा विश्वाचा मालक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय
ज्ञानोबारायच्या धर्मपत्नीच्या पायातला काटा दातानं काढतो, त्यावर ती आईसाहेबांचा अधिकार किती मोठा. हे आईसाहेब ज्यांच्या नावानं ललाटावर कुंकू लावतात ते तुकोबाराय किती मोठे असतील, किती मोठी. तरी पण त्यांनी म्हणावं या संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते. तिथं गिरगावकर किती पिठला हटणार आहे, काय सांगता येणार मला तो महिमा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. चालत असलेला हा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय विश्वांची माऊली हा समाधी सोहळा, त्या औचित्यावर चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहात आजचं कीर्तन सांगण्याचा योग माझ्याकडे आलाय. माझं महत् भाग्य. मालकांच्या पायापाशी बोलायचा योग आलाय. हराळे वैष्णव धर्मशाळा ज्या काही योग्यांची, तप्यांची, महात्म्यांची अधिष्ठित सेवेची वर्णी ह्या भूमीला लागली असेल, अशा पवित्र संतांच्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी ही धर्मशाळा सद्गुरु नामनिष्ठ अष्टादश संतांपैकी सद्गुरु रविदास महाराज यांच्याही कृपाछत्रात चालत असलेलं हे अधिष्ठान समाधीधन माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा, हे औचित्य. या मालकांचं वर्णन करत असताना, या संतांचं वर्णन करत असताना नाव नाही याच्यात, सर्व संत आली त्याच्यात. या संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी ठरते. या अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात दृष्टांत दिला. थोरी व सांडिली आपुली परिसे, नेने शिव कैसे लोखंडाशी. परीस हा लोखंडाचं सोनं करत असतो, फक्त लोखंडाने परिसाच्या जवळ जावं. लोखंड जर परिसाच्या जवळ गेलं तर ते परीस म्हणत नाही बेट्या 40-45 रुपये किलो विकणाऱ्या लोखंड्या, मी तुला खेटल्याच्या नंतर तू लाखो रुपयाच्या भावात जातोस, मी तुला खेटणार नाही असा परीस कधी म्हणतच नाही. उलट लोखंडेच परिसाकडे जात नाहीत. परिसानं स्वतःचं मोठेपण सोडून दिलंय. ती संतांची अवस्था आहे. थोरी व सांडिली आपुली परिसे, नेने शिव कैसे लोखंडासी. मी कसं त्या लोखंडाला शिव असं कधी परीस म्हणतच नाही. ती अवस्था संतांची. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. ज्या अधिष्ठानावर आहेत आपण ते माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय या विश्वाकरता जिल्ह्य शरीर, विश्वाकरता विश्वाकरता. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांच्या ह्या विश्वाच्या कल्याणाकरता देह कष्ट होला. आपले देह कष्ट होतात ना, आपले शरीर काय कमी कष्टातले आहेत का?
वाटेल ते कष्ट आहेत आपले, म्हणजे आपल्यालाही शेवटच्या वेळेला तांब्या भरून देणार नाहीत अशा नालायकांसाठी आपले कष्ट आहेत. संतांच्या विश्वासाठी भूताची दया हे भांडवल संता. भांडवल या शब्दाचा अर्थ संपत्ती. संतांची संपत्ती दुसऱ्यावर दया करणे. मालकाकडे किती दया असेल आळंदीतल्या मालकाकडे. मला असं वाटतं ह्या दयेच्या पात्रात टाकली पारड्यात. आपांपती निर्भयो यत तुच्छास्ति जायते. तो चा शब्द कळण्यासाठी वापरला. आपांपती भयो निर्ले तुरानाम भयो यत खेदो सकल स्थितेशो. समुद्राचं पूर्ण पाणी एका पारड्यात, तरी ती व्याप्ती या दयेची बरोबरी करू शकत नाही. प्रपटलेशी भयस्थितः आकाश व्याप्तिर्भय जाते हे. पोकळी धरायाम तुल्य स्थिती. पृथ्वीचं वजन नाही नाही, हे सगळं सगळं गौण आहे गौण. एवढी मोठी दयेची व्याप्ती. भूताची दया हे भांडवल संता. आपुली ममता नाही देही. स्वतःच्या देहावर आसक्ती नाही. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. संतांचं सुख दुसरा सुखी व्हावा याच्यात आहे. आपलं वेगळं आहे. एखाद्याला विचारलं का रे काय करतो, काय नाही म्हणे मला नोकरी लागली, पगार 1 लाख रुपये, लगेच पोटात डब्बा उठवतो. ही माणसं असतात. संतांचं पुढच्याचं बरं चालल्याच्या नंतर अंतःकरणात आनंद होतो ती संत असतात. आपण इथून घरी गेलोत ना, आपण आपल्या व्यापार संसारात असे सारखे रमून गेलोत आणि तो प्रपंच जो काही ज्याच्या वाट्याला व्यवसाय असेल तो व्यवसाय करत असताना आनंदानं करत असतो, नीतीनं करत असतो, नीतीचं मूल्य सांभाळून करीत असतो, वैचारिक पातळी जर घसरू देत नसेल, असं आनंदात वागत असेल तर इथं आनंद होतो. आनंदीत इथं आनंद होतो. इथं ज्ञानोबारायांना आनंद होतो. इतकं इतकं वैभव मोठं. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही. असं काय संतांकडे एखादा पुरावा मी तुमच्या समोर मांडील. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला पुन्हा हराळे वैष्णव ही धर्मशाळा, सर्व विश्वस्त मंडळ आदी करून सर्व समाज बांधव त्यांना धन्यवाद देतोय. आदरणीय संदीपान महाराज घायाळ त्यांचे बाबा आमच्या गावाला 20-25 वर्ष गिरगावला त्यांच्या वडिलांची सेवा झाली. स्वामी म्हणायचे त्यांना. तात्विक सात्विक निष्ठावंत वारकरी वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर असतील, माधवराव मामा पांचाळ असतील, बापूराव पाटील मोरेगावकर असतील आणि स्वामी म्हणायचे त्यांना जनार्दन स्वामी. छोट्या लेकरानं जरी आवाज दिला तर जी शब्द मुखारविंदातून यायचा. हसतमुख व्यक्ती, अत्यंत खूप 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 सात्विक आणि सदाचारी. महाराजांनी मला फोन केला. विश्वस्तातले एक जण सुद्धा बोलले. मलाही येण्याचा योग आला. माझं महत्भाग्य. संदीपान महाराज तुम्हाला धन्यवाद. समोर बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. काय महिमा असेल संतांचा की जेणेकरून तुकोबाराय वाणी अपुरी पडती म्हणतात. माझ्या मालकांचा अधिकार सांगतो तुम्हाला. च्यवन नावाचे मुनी आहेत. या च्यवन नावाच्या मुनींना एका मूर्ख व्यक्तीने बांधून नेलं. पकडलं. बांधून नेणे म्हणजे पकडलं. योगी च्यवन, जाबाली असतील, लोमश असतील, च्यवन असतील, हे योगी आहेत. मालकांचा अधिकार किती मोठा आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा. या च्यवनासारख्या महान योगी राजांना राजा बळीकडे 2 नालायक माणसं, या 2 नालायक मूर्खांनी च्यवन स्नान करत असताना पकडून नेलं. ठेवायचं कुठे एवढ्या मोठ्या व्यक्तीला. च्यवन म्हणजे काय ग्रामपंचायतचे सदस्य थोडे होते. ते काय सोसायटीचा मेंबर थोडाच आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा काय मेंबर थोडाच आहे. एखादा आमदार खासदार थोडाच आहे. ते च्यवन आहे. च्यवन.
काय चवनाचा इतिहास असेल तुम्ही पुराणात बघा. घोडे त्यांच्या जीवनात जी धर्मपत्नी प्राप्त झाली ती 13.5 वर्षाची होती. एक पुरावा सांगतो 14 वर्षाची. पण तिच्या पुण्याईनं 95 वर्षाचे चेवन अंध डोळस होतात. बायको पण किती अधिकारी असेल कल्पना करा. मग 14 13.5 वर्षाची पत्नी आणि 95-100 वर्षाचा नवरदेव शोभतोय का म्हणून सनत कुमारांची कृपा झाली. 52 वनस्पती एकत्रित टाकल्या आणि त्या चवनांना प्राशन करण्यासाठी दिल्या म्हणून ते 19 वर्षाचे झाले. म्हणून आपल्याकडे एका डब्यावर एका म्हाताऱ्याचा फोटो असतो च्यवनप्राश. मी 1.5 क्विंटल खाल्लाय तरी माझा अजून गुडघा राहिला नाही. हे तयार करणाऱ्यालाच एक दिवशी खायचंय. आता विठाला हा पुराणातले च्यवन. आणि त्या च्यवनांना बांधून नेलं. मालकांचा अधिकार सांगतोय आळंदीतल्या मालकांचा. बसा 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 पाटील जिथं जागा असेल सरका पुढे पुढे सरका. त्यांना वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत बांधलं. तिथे भजन केलं च्यवनांनी. योगी आहेत च्यवन. हा योगी आहेत च्यवन. लोमश योगी आहेत, जाबाली योगी आहेत, तसे बरेच योगी आहेत. फक्त तिघांचीच नावं सांगतोय. वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत त्यांना एका खोलीमध्ये बंद केलं. धरू लागले, आवळू लागले, दोऱ्या लावू लागले. च्यवनांनी सांगितलं मी पळतच नाही, मला जिथं बस म्हणताल त्या खोलीमध्ये बसवा, दार लावू नका, सांभाळायला राहू नका, मी कुठेच जाणार नाही. तुम्ही ज्या दिवशी हाकलून देताल त्या दिवशी जाईल, मी थांबतो इथं. पण त्यांना वाटलं हे म्हातारं पळून जाईल. ते काय म्हातारं तंबाखूचं व्यसन नव्हतं. पुडी आणायला जाईन, चुना आणायला जाईन, बिड्या आणायला जाईन. काय चहाचं व्यसन नव्हतं की मुद्दाम तलप लागल्याबरोबर जिभेला चटका द्यायला जाईल. असं काही नव्हतं ना, काहीच नव्हतं. कशाला जाईन ते. त्या म्हाताऱ्याने एकच व्यसन, नित्य भजन करायचं महाराज, नित्य भजन. असा योगी. कितीतरी सापाच्या जाती च्यवनांना म्हणजे पळून जाऊ नये, संरक्षण नाही बरं, त्यांनी आपण केलेल्या नजर कैदेतनं पळून जाऊ नये याच्याकरता या सर्पांना च्यवनाच्या बाजूला, जसा एखादा मंत्री चालल्याच्या नंतर पोलीस लोकांचा ताफा असतो ना, कोणी घुसून तुमच्या आमच्यासारख्यांनी, तुमच्या आमच्यासारखे फक्त मतदान करण्यापुरते मंत्र्याकडे घुसावा. एकदा का त्याला निवडून दिलं की मग त्याच्याजवळ तुमच्या आमच्यासारख्याला जाता येत नाही. ही पद्धत आहे, पद्धत. याच्याकरता ताफा नाही, ह्या व्यक्तीनं पळून जाऊ नये म्हणून कितीतरी सापांच्या जाती, फार जाती सांगितल्या सापाच्या. सापाला नावच 14 आली पुराणात. व्याळम मुरंग भया ददंशक सर्वा स्थिती, अशी नाव आहेत फार वेगवेगळी सापाला. 2 दिवस त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी वासुकी नावाच्या सर्पाने मीटिंग घेतली. वासुकी हा नावाचा मोठा सर्प आहे. त्याने मीटिंग घेतली. मालकाचा अधिकार किती सांगतोय. मीटिंग घेतली आणि राक्षस राजा बळींना आमंत्रित केलं. महाराज, तुमच्या 2 नालायकांनी आमच्या इथं कहर करून ठेवलाय. काय म्हणले, कसला कर, काय झाले कर. काही नाही म्हणे, एक महाराज आणून ठेवले ते भजन करतात. मग तुम्हाला या भजनाचा काय त्रास आहे. आम्हाला भजन आवडते, पण त्यांच्या भजनामुळं आमच्या एकाही सापाच्या दातात विष राहिलं नाही. या साधूनं जे भजन केलंय का, त्या भजनामुळं आमच्या एकाही सापाच्या दातात एक करडीसारखी पोकळी असती, पिशवी असती. सापाला एक दात असतो विषारी सापांना, आणि त्या करडीसारख्या पोकळी, बारीकशी करडी, शेतकरी आहात ना तुम्ही, करडी माहिती आहे आपण त्याला, त्या करडीसारखी अशी बारीकशी पोकळी असती आणि त्याच्यात विष असते. विष एकाही त्या पोकळीमध्ये विषच शिल्लक राहिलं नाही. राक्षस राजबळींनी सांगितलं, असं कसं शक्य. काही बोलता तुम्ही, सामान्य जीवन माझ्या मूर्ख लोकांनी पकडावा. एवढा मोठा अधिकारी कुठे मूर्खाच्या तावडीत येत असतो का. वासुकींनी सांगितलं, चांगल्यालाच मूर्ख झटत असतात. नवला अंकाराची
विशेष न लगे सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी. ज्याला बायको भेट नाही त्याच्या नादी कोण लागायले. तुम्ही अजून बी लक्षात द्या, रंग कोण्या कपड्यावर टाका वाटतो, काळ्या का पांढऱ्या आहे का नाही. तेच भिजिलं म्हणून वाटतं का नाही, रंगीलं म्हणून वाटतं का नाही. त्रास हा गुले बोल बाय वाजू दे. या गुले विडाला 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 त्याच्यावर बी स्वामींचीच अशी कृपा आहे, आजोबाची. संदीपान बघ काय नाव आहे त्याचं, भागवत भागवत भागवत. वा वा, कृपा आहे तुला, आजोबांची कृपा आहे. मी नेहमी सांगत असतो, आजोबा पंजोबा किती बी संपत्ती कमवून ठेवते, पण ती संपत्ती टिकण्यासाठी त्यांनी आशीर्वाद ठेवलातच राहती. नाही तर 200 एकर कमिलीन मथार मरून गेलं. ज्याला कमवून ठेवली का ते त्याच्या 13व्या लोक रुपयात होत नाही. याचा अर्थ मागच्यानं आशीर्वाद ठेवला नाही. तुला आशीर्वाद आहे आजोबांचा, पकवाद वाजवतोस. विठाला वासुकीनं राजा परीनं सांगितलं असं कसं शक्य हो. नाही हो म्हणे, झालंय तसं. निर्विष झाल्यात आमच्या सरपंचा जाती. दृष्टांत संपला. ज्या व्यक्तीने 2.5 दिवसात कितीतरी सर्पाच्या जाती विष संपून टाकलं, म्हणून हे सर्प चीन मधले लोक खातेत. त्याला कोबरा खा म्हण. अरे बाळासाहेब, खातील का ते, मरतील ना बेटे ते. ते कोबरा नावाचा सर्प असा आहे म्हण, त्या नुसती अशी फुटकार आणली तो 16 फुटाहून एक थेंब अंगावर पडला गुलाबी विषाचा, तो 16 फुटावरचा माणूस सुद्धा मरतो अंगावर विषाचा थेंब पडल्यावर. तर खाल्ल्यावर कसा करीन हरिपाठ म्हणील का ते. कसे खातील ती लोक ती सर्प. ही च्यवन नावाच्या योग्यानं विष संपवलेले सर्प. च्यवन, लोमश आणि जाबाली, 3 योग्यांचं नाव सांगतोय. त्याच्यापैकी एका योग्यात ताकद होती सापाचं विष संपवायची. आणि असे सर्व योगी ज्या योग्याच्या पुढे डोकं लोक झुकवतात. नुसतं डोकं झुकवत नाहीत, तर या सगळ्या योग्यांची माय म्हणून जर उपमा कोणाला असेल तर या मालकाला नाही म्हणून पुरावा. ज्ञानराज माझी योगाची माऊली, वेणे निगममाली प्रगट केली, वेणे निगममाली प्रगट केली. कल्पना करा, एका योग्यानं कितीतरी सापाच्या जातीचं विष संपावा नामस्मरणाने. ही त्या योग्यात ताकद. त्या योग्याचं नाव च्यवन. आणि च्यवनासारखे योगी, लोमशासारखे योगी, जाबालींसारखे योगी ज्या योग्याच्या पुढे नतमस्तक होतात त्या माझ्या ज्ञानोबरायांचा कायवानो आता चरणी
एकदा नारदाला शाप लागला. पण एक उदाहरण सांगतो मालकांचं. सापाचं विष संपवण्याची ज्याच्या वाणीत ताकद आहे तो योगी किती अधिकारी असेल. आणि एवढा अधिकारी योगी माझ्या आळंदीतल्या मालकांच्या पुढे नतमस्तक होतोय. हे मालक किती अधिकारी असतात. म्हणून वाणी अपुरी पडती देऊतले मालक म्हणतात. नारदांना शाप लागला एकदा. नारद सर्वांना परिचित आहे. नारद एक 6व्या क्रमांकाचे संन्यासी असं पुराण सांगतात. मी नाही. नारदाला क्रमांक देण्याची माझी काय पात्रता आहे. पण 1 नंबरचा संन्यासी मारुतीराय आणि 19 संन्याशापैकी 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. शाप लागला एकदा. काय होतं माहितीये का. भांडणं ही मूर्ख करत असतात आणि मूर्खाची भांडणं मिटवायला चांगला गेल्यावर त्याच्याही डोक्यात काठी पडत असती. व्हेरी वेळ सोडायला जाणाऱ्याला लागतं का नाही कधी कधी लागत असतं. तसं नारद भांडणातच गेलते का. थोडसा अहंकाराचं गंडल वाढलेला एक राजा ज्याला कोणतंही गंडल आलं ना ते गंडल बसू देत नसतेत बघा. आणि गंडल शक्यतो सांगू नये अशा जागेवरच येतील. हो काखेत येतील जांगेत येतील बसायच्या जागेवर येतील. गंडलं शक्यतो गंडलं डॉक्टरकडे गेले की डॉक्टर अगोदर म्हणतात याला तपासावं लागतंय. हाकूनच देतात आहे का नाही. मग त्याची ती बायोप्सी करा काय करा वगैरे वगैरे. ऐकून ऐकून मला इंग्रजी शब्द थोडे थोडे पाठ झाले. शक्यतो गंडलं आले नाही पाहिजे. कोणाला अभ्यासाचं गंडल आहे मला इतकं पाठांतर आहे मला अमकं आहे मला तमकं आहे मला असं आहे माझ्याकडे इतका पैसा आहे. एडपटेस तू. तसं एक गंडल त्या राजाला आलं. तो राजा ज्या देवाने या संप्रदायाची स्थापना केली त्या देवाचा सासरा भगवान शिवशंकरांचा. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव सिद्धेश्वर भगवंताचा सासरा. त्याला प्रजापती अशी पदवी होती. माणसाला पद आलं एखादी गोष्ट आली की अहंकार आला की माणूस. आमची इथे एक आंधळ भजन करायचं. आमच्याच गावातलं होतं. मागच्या वर्षी मेलं ते. भावकीतलंच होतं आमच्या. कोणतंही गंडल आलं की माणसाशी नीट राहत नाही. ते भजन करायला जायचं. 2 टाइम भजन. सकाळचा काकडा करायचं संध्याकाळची पंचपदी पण ते करायचं. आमच्या इथे माझा मित्र माझ्यासोबतच होता आमच्याच भावकीतलं. ते जरा जास्त शिकलं म्हणून मुंबईला नोकरीला लागलं. त्याला 72,000 पगार आहे. मी इकडे आलो. 71,000ची पेत आहे ते दर महिन्याला. म्हणजे ते वरचे 1000 काढता येत नाहीत म्हणून ठेवावं लागते. ते खात्यावरले काढता येत नाहीत ना. ते गावाकडे आल्याच्या नंतर मला म्हणे अरे बाळू यांची दखल घेतली नाही तुम्ही. काय दखल घ्यायची. हे अंध येतं. म्हणलं मग आता माझे डोळे त्यांना बशी देत नाहीत. एक द्यायला असता. नाही म्हणे हे घरून मंदिरात जातात मंदिरातून घरी येतात त्यांना कसं दिसतंय. म्हणलं दिसतच नाही. दिसण्याचा काय प्रश्न आहे. मी गावातल्या एखाद्या पदाधिकाऱ्याला सांगून एखादी लाईट लावायला लावीन नाही तर मी लावीन पण त्यांना दिसत नाही ना. नाही म्हणे त्यांना कंदील द्यायचा. अरे काय वेडपटीस. म्हणलं आंधळ्याला कंदील कशाला द्यायचा. नाही म्हणे द्यायचाच कंदील त्याला. पायवा तुझ्या तू आकारण. पैसे मी द्यायलो. मग त्यानं पैसे दिले. मी विकत आणला कंदील. रॉकेल आणलं 5 लिटरची कॅन त्या कंदात टाकायला. मी म्हणलं तात्या हा तुम्हाला कंदील. नालायक हेस का काय. ते मला म्हणलं म्हातारं. अहो मी म्हणलं मी फक्त द्यायलो तुम्हाला. हे सुप्रूत याचा काय म्हणते त्याला देणारा स्पॉन्सर वेगळा आहे. म्हणलं कोण आहे कोणतेच. हा साहेब आहेत का. हा हा मग ते आहे ना. म्हणजे मी कीर्तनकार असून येडा
आणि तो 71,000ची पितू नालाय खेळांद त्यो लय आवडा. हे काय होतं माहितीये का, हे हरामखोर जास्त चमकणारे जास्त आवडत आहेत बघा. चमकणारे कधी त्याच्यासारखे मी 10 सावताल झुपीन ना, पण ते असं होतं कधी कधी. साहेब म्हणले मग खरंच असं म्हणले. काय तो हा साहेब आहे म्हणला हरामखोर. काय म्हणले, काय नाही म्हणले तात्या, तुम्ही रस्त्याने चालताना तुम्हाला दिसत नाही दिसणार नाही, पण लोक तुमच्या अंगावर आदळतात का नाही म्हणलं. एरवी नाही, पण अमावस्या वगैरे जवळपास आल्यावर लोकांना डोळे असून दिसत नाही. कधी कधी माझ्या अंगावर, मी रस्त्याच्या कडेने चाललं तरी आदळतात. आता तुम्हाला कडेनं वगैरे चालायची गरज नाही, आता तुमच्याकडे कंदील आहे. तुम्ही कंदील घेऊन चालल्यावर लोकांना दिसतंय तात्या यायले म्हणून लोक तुमच्या बाजूला जातील. आता कंदील घेतल्याच्या नंतर ठीक आहे, असेल कंदील तरी आपलं रोजची रोज एका हातात काठी ठेवा, एका कडीन चाला. पण इतकं रगील आंधळं होतं, यानं ज्या दिवशी कंदील आला त्या दिवशी काठी फेकून दिली आणि रस्त्याच्या मधून चोल लागलं. आमच्या इथं 113 किलो वजनाचा एक माणूस होता, भाऊसाहेब तात्याचा पांड्या. त्याचं वजन 113 किलो. थार दिवशी तात्याच्या अंगावर आदळला. कंदील तर कोणीकडे गेला पत्ताच नाही, पण तात्या आडवा मोरीत पडला. मूर्ख आहेत, डोळे दिलेत देवानं, आमकं झालं तमकं झालं. सगळी लोक जागे झाले. काय नाही, कंदील हातात आहे. मी म्हणलं तात्या तुम्ही मंदिरातून निघले त्याच टायमाला कंदील इजलेला होता. म्हणजे इजलेला कंदील घेऊन तात्या इतका या करलाय. तो सिद्धेश्वर भगवंताचा सासरा म्हणल्यावर तो दक्ष किती या करला असं याचा विचार करा ना. जमानीच नको ना. आणि या वादामध्ये एक संन्यासी पडला. त्या संन्याशाला शाप लागला. स्तरोति धराजायम मृत्युलोकास्तदेवच नैव सप्तदीपेष्वाधिष्ठिता एकम स्थितो जाया. कुठेही तुम्हाला थांबता येणार नाही. फक्त नारदाला एकाच वनात कधी कधी थोडा वेळ थांबता येत होतं, एरवी कुठेही नाही. त्या वनाचं नाव मधु नावाचं अरण्य, एरवी कुठं थांबता येत नाही. वाटेल ते प्रयत्न केला नारदाने, वाटेल ते प्रयत्न. मालकाची किती मोठा अधिकारी आळंदीतल्या मालकांचा, उदाहरण क्रमांक 2 सांगतोय. पण शाप काही संपत नाही. शेवटी ज्या इंद्राला नारदाने पर्याय सांगितला होता, तुमचं 5 प्रकारचं अमृत हे अशुद्ध झाले, हे शुद्ध करण्यासाठी जम्मूद्वीपामध्ये पंढरपूर गाव आहे. त्या पंढरपूर गावामध्ये मंगळवेढा नावाचं गाव बाजूला आहे. तिथे चोखोबाराय नावाचे संत राहतात. श्रीमंत श्री चोखोबाराय ही संत राहतात. आणि या संतांच्या सानिध्यात तुमचं अमृत गेलं की हे अमृत शुद्ध होतंय असं नारदाने इंद्राला सुचवलं होतं. माणूस दुसऱ्यासाठी उपाय सांगता येतो, स्वतःसाठी कधी कधी अडचणीत येते. आणि मग एके दिवशी इंद्राचं ते अमृत शुद्ध झाल्याच्या नंतर इंद्र आणि शची, इंद्राची पत्नी, जयंत इंद्राचा मुलगा, जयंती इंद्राची कन्या, सगळ्यांनी आग्रह केला महाराज आजच्या दिवस तुम्हाला आमच्याकडे थांबावंच लागते. नारदानं सांगितलं राजन हे खरंय, पण मला थांबता येत नाही, जेवण झालं की पळावं लागते, मला शाप आहे. आणि मग त्या दिवशी इंद्रानं सांगितलं देवर्षी आमच्याकडे लागलेलं ग्रहण काय पाप वाढवतं, त्या पापाने आमचं 5 प्रकारचं अमृत अशुद्ध झालं. हे शुद्ध करण्यासाठी तुम्ही चोखोबारायचं नाव सांगितलंय. तुम्हाला एखादा असा संत नाही का? वा. नारद एका संतांकडे आले. नाव घरी गेल्यावर पहा, सगळं सांगायला गुत्त नाही घेतलं मी. खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला, इचकी जा. रात्र रात्र 2-2, 3-3 वाजूस तरी इचकायला, हराम खोरायला, बोलायला. काय करणार आहेत ते तुमच्या अडचणीत. कधी कधी अशा संतांचं चरित्र बघा त्या मोबाईलवर. बघा, एका साधूची भेट झाली आणि त्या साधूनं सांगितलं रामकृष्ण नामाच्या बळावर स्वर्गातलं अमृत शुद्ध झालंय, ही चोखोबारायची प्रणाली. पण त्याच रामकृष्ण नामाची ताकद सांगणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा एक पुरावा आहे. तुम्ही त्यांचा पुरावा मान्य करा, तुमचा शाप संपेल. आणि ज्ञानोबरायचा रामकृष्ण नामाचा पुरावा बद्रिकाश्रमला नेला आणि बद्रिकाश्रमामध्ये देवर्षी नारदांनी अनुष्ठान रामकृष्ण नामाचं केलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय अंतःकरणात घेऊन. कल्पना करा, 700 वर्षापूर्वीची परंपरा. त्यावेळेस अमृत खराब झालं स्वर्गातलं. चोखोबारायचा माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा काल. चोखोबाराय, नामदेवराय, ज्ञानोबराय समकालातली संत, 700 वर्षापूर्वीची गोष्ट. हा दाखला घेऊन बद्रिकाश्रमला
देवर्षी नारद पोचले आणि रामकृष्ण नामाचं चिंतन करीत असताना तिथल्या आयुधधारी नारायणाला प्रणाम केला. देवा, गोड अशा महाराष्ट्राच्या मातीतल्या समाधी दोन माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा निर्वाळा घेऊन मी तुमच्याकडे आलोय. मला या नामाच्या सिद्धतेत काहीतरी माझं जीवन सिद्ध व्हावा. आणि त्याच दिवशी नारदाचा शाप संपला आणि नारद सर्वत्र थांबू लागले. 6व्या क्रमांकाच्या संन्याशाला अविरत भजन करणारा संन्यासी, पण एका शापामुळे कोण्याच ठिकाणी मृत्यू लोकात राहता येत नव्हतं. पण ज्ञानोबारायच्या निर्वाळा घेऊन बद्रिकाश्रमला ज्यावेळेला संन्यासी गेला, नारदाचा शाप संपतोय त्या इथल्या योग्यामुळे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कायवानो आता कायवानो आता चरणी कायवानो आता नपुरे विवाने कायवानो आता नपुरे विवाने कायवानो नपुरे विवाने कायवानो काय मोठा पुरावा असेल, मालकांची काय ताकद असेल. आणि एवढ्या मोठ्या योग्याच्या दरबारात महाराज संपवायचं का नाही का, ते आल्यामुळे माझ्या लक्षात आलं. विठाला विठाला एक तिसरा पुरावा सांगतो आणि एक मारुतीरायाचा पुरावा सांगून आपण पूर्णविराम करू, कारण बऱ्यापैकी पोळ्या भाजत आल्या. कारण वारीला आलेली माणसं आहेत, सकाळी बार्शी द्वादशी सोडलेल्या असते ज्याचं त्याचं. चला, एक सोपा साधा सरळ सरळ, अडचणीत हात घालायचा नाही, इंचू निघत असते. आमच्या बाजूला जमीन इकरी निघली 6 एकर. राहण्याचे नाना, बळी भाऊ, टकले अण्णा, शिवाजी भाऊंना माहिती तात्या आमचे. त्या 6 एकर जमीन विकत घ्यायची, त्याच्यातली 2 एकर आम्ही विकत घ्यायची टाळली. ते म्हणे का हो, तुम्ही 4 एकर घ्यायले ही 2 एकर का घेणं, त्याच्यात विहीर आहे ना, आणि त्या विहिरीला 5च्या मोटरचं पाणी आहे, तुम्ही का घेत नाहीत ती जमीन. नकोच म्हणलं. त्याच्यात एका अधिकार संपन्न, अधिकार म्हणजे फार मोठ्या गडगंज पैशावाल्याच्या बापाची समाधी होती. आपण ही जमीन घेतल्याच्या नंतर पोळ्याच्या दिवशी नारळ याच्याही समाधीला फोडावं लागेल.
आता चंद्र भागवत फोडावं लागेल का नाही? याच्याही समाधीला फोडावं लागेल नारळ. पाऱ्याच्या दिवशी आपण मुडण हाणायला गेलो त्या दिवशी त्याही समाधीला नारळ फोडावं लागेल. उचित काय नाही, पण यानं काय काय प्रयत्न करून संपत्ती कमवली, पोट्यासाठी ठेवली ना. आपण कुठं बसावं समाध्यात होत म्हणून म्हणलं ही समाधीची जमीन आपल्याला नको. त्याच्या घोड्याची पण समाधी बाजूला. 35 गावात सावकारी होती त्याची. घोड्यावर बसून सावकारी करायचे. त्याच्या घोड्याची समाधी तिथं, त्याची समाधी. मग ती 2 एकर जमीन टाळली आणि ती जमीन दिलावर भाईने घेतली. दिलावर भाई माझ्यासोबत 4 टनला शिकायला होतं ते, त्यानं घेतली ती दिलावर भाईने. त्यानं जमीन घेतली, रजिस्ट्री झाली, हातात कवाला पडला की तिसऱ्या दिवशी JCBनं समाधीचे दगड. ज्या व्यक्तीनं 318 एकर जमीन विकत घेतली होती, 318 एकर जमीन विकत घेणारा व्यक्ती मेल्यावर त्याची समाधी 2 एकर जमीन ज्यानं विकत घेतली त्यानं ती समाधीचे सगळे दगड फेकून दिले. त्याच्यातले घडीव दगड होते काळ्या पाषाणाचे, शालीमार दगडाचे. त्यांनी त्याच्या वाट्याला लावले, त्याच्यावर बसून दात घासीते. दिलावर भाई त्याच्यावर बसून दात घासीते, त्याच्यावर बसून दात घासीते. कृपा सांगतो आळंदीतल्या मालकांची. 350 एकर जमीन ज्यानं कमिली, शरीर मानवी आहे, माणूस आहे, तो गेल्याच्या नंतर त्याचे हे हाल. या विश्वात कोठ्याही कौशल्य क्षेत्रात ज्या पशुला वापरल्या जात नाही त्या पशुचं नाव रेडे आहे. त्याच्यावर एकदाच हात ठेवला तर 700 वर्षापूर्वी दिलेली समाधी आजही त्या समाधीला लघुरुद्र करतात. ही ताकद कोणाची आहे? या मालकांची. कायवान आता चरणी ठेवी क्या बात है तारा व्याप्ती आहे संतांची, ही व्याप्ती मालकांची, हा अधिकार आहे मालकांचा गोयाला. म्हणून कायवानो आता न पुरे हिवानी. एकदा एकच पुरावा सांगतो. भीम नावाची व्यक्ती सर्वांना परिचित आहे. महाभारतातला राजकुमार आहे तो, बलाढ्यशाली आहे, ज्याला 9000 नागाचं बळ होतं. त्याच्या काकाला 10,000 डोळे नव्हते, त्याला 10,000 नागाचं बळ होतं. भीमाला 9000 नागाचं बळ आणि 8000 नागाचं बळ एका राजाचा हरामखोर मेहुणा होता. त्याचं नाव होतं कीचक.
त्याला हरामखोर का म्हटलं माहितीये? कारण भारतीय संस्कृतीमध्ये, जाऊ द्या बाकीची संस्कृती, आपल्या वारकरी संप्रदायात अभ्यास किती असेल तो बाजूला ठेवा, गाथे किती पाठ आहेत ते बाजूला ठेवा, ज्ञानेश्वरीच्या वया किती पाठ आहेत ते बाजूला ठेवा, संसारिक जर असेल तर आपली स्वतःची पत्नी सोडून जी बाई दिसल जिला बघून माय म्हणतो त्याला एक नंबरचा वारकरी म्हणतात. आणि हा हरामखोर कीचक या देशातल्या पवित्र स्त्रीला अंधाराचं सावट बघून तिच्या हाताला स्पर्श केला. तिचं नाव होतं द्रौपदी. ती सामान्य नव्हती. जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न, जिच्या पायाचे नख बघितल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह दुर्वास एक योगी, जिचे पाय बघितल्याच्या नंतर गंगेत तृप्तीचा ढेकर देतो. अधिकार किती असेल त्या बाई माऊलीचा? आणि म्हणून त्या नालायकाला 8,000 नागाचं बळ, भीमाला 9,000 नागाचं बळ. आणि एके दिवशी इंद्रप्रस्थातून हा भीम हस्तिनापूरला आला. काय वानू आता एका संतांचं चरित्र सांगतो माऊलीराय ज्ञानोबारायांच्या दरबारात. जेवायला येथेचे गोडधोड पदार्थ केली आणि भीमाला काम सांगितले, जा मानस सरोवरातून सुवर्ण कमळाची फुलं आणा. भीमानं सांगितलं काय हरकत नाही, आणतो मी. 9,000 नागाचं बळ, रस्त्याने जोरात पळाल्याच्या नंतर 1-2 किलोमीटरचे झाड पालते होत होते, इतकी शक्ती होती. एवढी शक्तिशाली भीम पोचले. मानस सरोवरामध्ये सुवर्ण कमळाची फुलं होती आणि ही त्या नालायक दुर्योधनाला पाहिजे होती. तसा दुर्योधन पण नालायकच. महाभारतात 24 लोक नालायक होते. सकाळी सकाळी त्यांचं नाव घ्यायचं नाही. दुर्योधन्या, शकुन्या, दुःशासन्या, जयद्रथ्या, हे हलकट लोक होते ना, हलकट होते. मोठी भाऊजाई आई समान असताना आई समान असणाऱ्या भाऊजाईला ज्यानं मांडीवर बसवलं, किती हरामखोर दुर्योधन असेल. भारतीय संस्कृतीतल्या या विश्वातलं सर्वात मोठं जडवड काय रत्न असेल त्या देशाची स्त्री आहे. त्या देशाची स्त्री आहे. का जडवड? समाधीधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सुद्धा एका पवित्र माऊलीच्या पोटी जन्माला आले. रुक्मिणी आई साहेब, तुकोबराय सुद्धा कनकाई साहेब. अशा रत्नांना ज्यांनी जन्माला घातलं ती भारतातली स्त्री किती पवित्र असेल कल्पना करा. ज्या योग्याचं चित्र आहे, ज्या महात्म्याचं चित्र आहे, ज्या वैष्णवांचं चित्र आहे, रविदास महाराजांचं प्रतिमा आहे, यांना जन्माला घालणारी माऊली किती अधिकारी असेल. हे तर गेलेत नाही काशीत. मगाशी काशीचं सांगत होते प्रवचनकार बाबा. रविदास महाराज काशीला, मी आठवलं म्हणून सांगतोय, पुन्हा जागेवर येतो, कडेवर येतो मी, ताण घेऊ नका. मला एसटी फिरून आणायचा ना, बस स्टँडला नेतो, आणतो बस स्टँडला. दोन्ही चरित्र एकात एक सांगतोय. रविदास महाराजावर अतूट प्रेम असणारे एक सद्भक्त निष्ठावंत, हे बस ना माय, बस 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 बसू दे बसू दे, दोनदा गेली इथून, बस. पोरगी आहेस का तू? हो, येत असली तर चल बाई, आमच्या इथं चांगलं लग्न करीन तुझं. येरी पोरीचा लय तुटवाडा आलाय माय. विडाला रविदास महाराजांवर अतूट प्रेम करणारी एक व्यक्ती काशी यात्रेला निघाली. महाराज सांगत होते यात्रेचं मगाशी. चालन म्हणे. महाराजांनी सांगितलं यायला काय हरकत नाही, पण पाठीमागं कामाचा लोड आहे. आयुष्यभर काम करायचं म्हणेन, काय एवढं? ऐका ना, हे काम नाही रे, एक टाइम उपाशी राहील, दखून जाईल कसं बी, पण माझ्या मागं काम आहे. मागं जाऊन बघतो का? मागं गेले ते घर होतं, त्या घरात बंगई होती, त्या बंगईवर वयस्कर आई वडील, त्या बंगईला दोरी होती, ती दोरी रविदास महाराजांच्या शेंडीला बांधलेली होती. ठीक आहे म्हणले, मी जर तिकडे आलो तर बंगई हलणार नाही, आई वडिलांना झोप येत नाही, हाडं ठणठण करतात, त्यांचे आजार आहे त्यांना, आणि माझ्यासाठी हे देव सर्वात मोठे आहेत, सगळे देव आहेत माझ्या इथं. वा, उद्या जाणार आहे का? जाता जाता उद्या आले, रविदास येतो मी. ऐका म्हणे, आई बाबा
हा श्याम काशीला चाललाय. अरे बोलो रे. पाठीवर थाप टाकली रविदास महाराजांच्या आई वडिलांनी. सांगितलं रविदास आपल्याकडे एखादा आणा आहे का, आदला आहे का, पै आहे का, दमडी आहे का, कवडी आहे का, लाल पै आहे का, ढबल पैसा आहे का. जुने पैसे सांगायला जीनच्या पॅन्टीवाल्याने हे काहीच ऐकू नका. हे माहीत नाही तर काहीच नाही. हे कधी कधी काय होतं माहितीये का, ज्याला कळत नाही ते बहिऱ्या माणसासारखं करते. बहिर दोनदा हसत, एकदा पुढच्याचा चेहरा हसलेला पाहिल्यावर एकदा, आणि एकदा कशामुळे हसले ते कळाल्यावर दोनदा. तसं ज्यांच्या पॅन्टीवाल्याला काय माहित नाही बाळू तुम्हाला पै गमडी दवडा खडकी वगैरे काय माहिती. ते जुन्या काळातले पैसे आहे का आतला पै. सांगितलं आई 8 दिवस केलेला जो व्यवसाय आहे त्याच्यातून मिळालेला डाळ दाना किराणा आणला आणि पै उरली एक पै, ती पै देऊन टाकली. अरे काशीत गेल्याच्या नंतर या पैचे पांढऱ्या रंगाचे फुलं घे आणि ते विश्वनाथाला समर्पित कर. विवेक काय टोकाचा असेल बघा यांच्या आई वडिलाचा, रविदास महाराजांच्या. रविदास महाराजांचा विवेक किती टोकाचा. मी दिलेल्या पैचे फुलं घ्यायला माझ्या आई बाबानं सांगितलं, पण हार कशात ववशील म्हणून दोऱ्याचा एक तोडा दिला. तो तोडा काय शिवायचा होता माहिती, बुट शिवायचा. कुठं पोचलेले लोक आहेत कल्पना करा, यांची कल्पना करा. तो तोडा देऊन टाकला. ती पै तो तोडा कमरेला गुढ्यात खोसला धोत्राच्या. पोचले तिथं दर्शन स्नान करण्यासाठी पोचले. स्नान आटपलं, वारकरी येतो व्यक्ती काय असेल आपलं गीता वगैरे वाळवंटात मांडली, वाचू लागला. तेवढ्या अवकाशात एक हातवरी आला. आणि हातवरी आल्याच्या नंतर असं काही ज्या वेळेला घडतं का, त्यावेळेला या पवित्र देशातल्या बायका जरा जास्त वळवळ करतात. तुम्ही जास्त जास्त. मग कोणी हळीत कुंकू टाकायला गेली तर कोण म्हणले गंगाचा हात आला, चोळीस टाकली. तेव्हापासून या जुन्या चोळ्या इंद्रायणी तर चंद्रभागेत टाकायला. यायला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव तरी सांगा, त्याची बसायची जागा निबर काठीने हाणू आपण. काही उपद्रव करतात, काही 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 पण उपद्रव नका करत जाऊ. असं तुम्ही कोण सांगितलं तुम्हाला आगावपणा करायचा. दुरूनच घेते त्या दुरणात एक फुलवातच लावते, ती फुलवात पेटी द्या, दुरण इंद्रायणीत चेकून द्या. ती फुलवात जळाल्यावर दुरण जळतून, दुरण जळाल्यावर इंद्रायणीला शेक लागतो. तुमच्या डोक्यावर असा जुडगा ठेवून पेटल्यावर कसं म्हणताल रामकृष्ण हरी आहे का नाही. नाही कडबा पेटल्यावर आणि पेटायचं का डोकं, असं कसं दीपदान करीत असतात का. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे. काही करतात. मंदिरात गेल्यावर देवाच्या तोंडाला पेडाला येते. खातो का तुमच्या हाताने देव. देवाच्या तोंडाला पेडा लावला, निघून गेली की देवाच्या तोंडात मुंग्या. अर्धा देवाच्या तोंडाला प्रदक्षिणा करताना मागून अर्धा भिताडाला. देव मागून खात असतो का. हे सगळं यायचाच उपद्रव आहे. कुठं नाही का सुधरा त्यांचं सुधरू बाबा. या म्हणते मेला आम्हाला 1 नंबरचं रत्न म्हणला ना, आता तो बॉम्ब टाकायला. असं नका करत जाऊ. तुम्ही कल्पना करा, आता जरी इंद्रायणी मातेतून येणारच नाही आपली ती पात्रातात नाही काय हाती येईल आता. काय काय ते हातच घेऊन घरी जायचे. ज्ञानोबराच्या सोहळ्यात जो घोडा फिरतो ना, त्या घोड्याचा टाप जिथं पडला तिथं 1-1 फूट खडे करते. 1-1 फूट खडे तिथली माती. आणि कोण जास्त खडे करतात माहितीत का, तंबाखू खाणार, बिड्या वाढणार, पते वाखारणार, यायचाच जास्त भरणा तिथं. उड्या हाणू हाणू खाडा. काय तंबाखूत काली तुका सोंबळ्या ती माती आता. आणि काय तू ही लायकी आहे का, चुन्याला लावतो ती माती. यायचाच भरणा तिथं सगळा. तो हात वरी आल्याच्या नंतर कोणी पेढा साखर प्रसाद सगळे टाकायले. त्या हातावर टाकलं की हात पालथा. सगळी लोक दमली. रविदास महाराजांचे घनिष्ठ मित्र होते. एवढ्या मोठ्या महात्म्याचा मित्र काय असा गायऱ्या गुयऱ्या थोडाच असेल. आणि कोण्या बी सात्विक माणसानं आपली पिशवी उचलायले म्हणून हरामखोर संग नाही ठेवायचं.
जो महाराज हरामखोराला संगत होईन त्याचं पाप त्या महाराजाच्या बोकांडीवर पडल. कशाला हरामखोर सोबत ठेवायचे, नालायक असतील ते लोक. रविदास महाराजांसोबत अधिकारीच असेल ना. त्या व्यक्तीने विचार केला सगळं काही टाकलं पण हे काही स्वीकारीनं. मग फुलं घेतलीच होती पांढऱ्या रंगाची, त्याचा एक हार ओवला होता विश्वनाथाला, त्याच्यातला अर्धा हार तोडा आणि तो हार त्या हातावर टाकला. त्या हात असा मिटला, 2-3 वेळेस खालीवरी आतमध्ये गेला आणि हात अदृश्य झाला. आणि काही वेळानं तो हात वरी आला, त्या हातात एक कंगन आलं. रविदास महाराजांच्या मित्रानं ते कंगन घरी आणून दिलं. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. नियतीवर आरूढ सात्विकतेचा गोड असा नामाचा वारसा विश्वात फिरवणारी माझे रविदास महाराज या देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. चला भीम फुलांण्यासाठी मानस सरोवरावर गेले, हेच चाललं होतं. हो बरोबर. एवढाच पुरावा. मानस सरोवर भीम गेल्याच्या नंतर ज्याला 9000 नागाचं बळ आहे त्यानं काय हिशाबात उडी टाकली असेल का त्या सरोवरात. ज्याला थोडं थोडं पावता येते ते म्हणले मला मुटका आणता येतोय. मुटका शब्द त्यालाच कळतो ज्याला उचून उडी टाकून पावता येतं, त्याला विहिरीत बारवात मुटका टाकता येतो. एखाद्याचा मुटका जर चुकला आणि पाठीवर पाळला तर 2 दिवस झेंडू बॉम्ब लावून पाठ शाकावं लागती. इतकी लाल पाठ होती मुटका. आणि ज्याचा मुटका साधला 50 हात असू द्या भऱ्यावर पाणी जाते. आता जरी एखाद्या म्हाताऱ्याला हाणता येत असेल तरी पण आता नका प्रयत्न करू. आता डोस केव्हा पडायचा मुटका. विमानावरी टाकल्याच्या नंतर मानस सरोवराच्या बाजूला एक संन्यासी अनुष्ठान झालोय. त्या संन्याशाची पूजा सगळी भिजली. भीमानं पाहिलं एक वानर मला बोलतय. भीमाने विचार केला काय वानराला बोलायचं. त्या वानराचं अधिष्ठान माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या बाजूला आहे. सिद्धेश्वर 11वे रुद्र ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत आणि ते अधिष्ठान ज्ञानोबरायांच्या बाजूला सिद्धेश्वर. ताकद बघा किती मोठी. तिसरा अध्याय कोण. भीम काही बोलत नाही गेलं. ते राजकुमार होतं ते वैभवातलं लेकरू होतं ते वैभवातलं होतं. सत्ता संपत्ती तारुण्य 3 गोष्टी एका ठिकाणी आल्या की माणूस कोणाला जुमानीत नसते. मारुतीराजांनी सांगितलं तुला कळत नाही का, तुला आवाज देतोय. तुला या सरोवरातल्या जलचरांना नाही तुला आवाज देतोय. माणूस आहेस ना तू. भीमानं सांगितलं अरे तुला काय करायचं, मी माणूस आहे तू वानर आहेस. पण भीमाच्या लक्षातच नव्हतं हे बाकीच्या वानरातलं वानर नाही ना. हो मिरच्याला झटका हाणला की फुलच राहत नाही. दुसऱ्याच्या पत्रावर उड्या हाणल्या की पत्राची दुरून आडू मोडा असं वानर नाही. हे वानर वेगळं. ज्या वानरानं या विश्वातल्या 6 गुंडापैकी एका गुंडाच्या दाढीन मिशा दुपारा जाळल्या ते वानर आहे. 6 गुंड आहेत. 6 वाचा. कधी कधी खपक्या मोबाईल आहेत ना तुम्हाला. मुक्काम पाड्यावर अर्धा हात राहायचा अर्धा पांघरायचा. पाऊस आला तर वरी धरायचा. तो लय कर केलास तू लय की तुझ मोबाईल दुकान आहे त्याच्याकडे. एवढाले मोबाईल आहेत कशासाठी इचकी जा बघा ना त्याच्या चरित्र बघा ना. तुमचं तुम्ही काम करा म्हणे. अरे काय म्हणे वानर आहेत ना असू दे ना वानर. आतलं पाहिलंच नव्हतं कोण होतं म्हणून. मारुतीरायाचा अधिकार सांगत असताना देहूतल्या मालकाने एक ओळी खर्च केली. येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. देऊतल्या मालकांनी सांगितलं. या मालकांनी ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू इतकंच बघायचं. प्रत्यक्ष शंकर. पण भीमाच्या लक्षातच येईन. बरीच लोक वरच्यावर जाते तो
वरच्यावच एकदा हिंगोलीला मी कीर्तनाला चाललो, माझ्यासोबत एक जण आला, सकता त्याच पांड्या आमच्या इथला. ते म्हणलं आज मला सुट्टी आहे आणि रानची बडे आज काय आऊत चलत नाही, येतो कीर्तनाला. आला गणेशपुरावर जाऊस तर एक पॅन्ट वरीत त्याची, रानातून आलं तर येडा करून त्याला खाली करायचं ध्यानच नाही, मी पाहिली नाही. मी कशाला पॅन्टीवाली पाहू, मला धोतर होतं. पण तिथं गेल्यावर मी म्हणलं एक वरी एक खाली. मग त्यानं खाली केल्यावर नोट काढली 50ची. आम्हाला जिंतूरचं तिकीट 3.5 रुपये, त्याचं 3.5 मग 3.5 नोट 50, 7 रुपये. मी 50 रुपये दिले. कंडक्टर डोकं आहे का तुम्हाला काका, एवढं वय झालं तरी तुम्हाला कळत नाही. धोत्रामुळे म्हातारा दिसू लागलो ना, मी पांड्यापेक्षा तरुण होतो पण पांड्या पॅन्टीवर होता. असं होतं ना कधी कधी, धोत्रामुळं सगळं त्याला असं वाटलंय म्हाताराचे, काहीच कळत नाही तुम्हाला म्हाताऱ्याला. जाऊ द्या म्हणलं, याच्या कुठे नादी लागाव कंडक्टरच्या, ते बी लय वैतागलेले असतील नव्हे. हो भलते हो. आणि मग त्या पांड्या जो 50 रुपये दिले, कंडक्टरनं चिल्लर दिली आणि तिकीट दिलं, फक्त पॅन्टीमुळं. कंडक्टरला काय माहिती असे किती पांडे बाळू आवताल झुपीन म्हणून. पण कंडक्टर माझ्या धोत्रावच गेलो, वरच्या कपड्यावच गेलो. तसा भीम हा मारुतीरायाच्या वरच्याच रंगावर चाललाय. बरीच लोक तसेच जातात. एका माणसाची इतकी टोपी कडक होती, इतकी टोपी की त्या टोपीनं ऊस तोडता येईल गुले बुवा, इतकी टोपी कडक. आणि बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला. कपड्यावर काय नसते, काही कायला नाद असतो राहाचा, वरून झकपक आतून भगभग नादच असतो. काही कायला कपडे ताईट घालायचा, बाहेर वजन आणायचा, घरी चट वजन रिचवलं त्याचं. फार काय झालं तर घुशीनं खाल्लं, इतके वजन काय कायचे चित्र. वरून बघतेत माणसं, वरून. भीमानं वरून तपासलं मारुतीरायला, हे वानर आहे आणि मला सांगते पाण्याच्या बाहेर. पण मारुतीरायनं शेपटीला असं जवळ घेतलं आणि ते शेवटचं टोक असतं ना, आपण शेपटीचा गोंडा म्हणतो त्याला, त्या गोंड्याला असं झटकीलं तिला सांगितलं, बाई बघ बरी याची सोय. आणि ती मारुतीरायाची शेपटी मानस सरोवरात गेली आणि भीमाच्या कमरेली एक येढा टाकला. पूर्वीच्या काळात मेलेलं जनावर जसं वढीत नेत होते का, तसा भीम तळ्यातून वढीतच काढा, फरफटतच. भिंगंजा झटके देऊ लागला. त्याला वाटलं चंपाबाईच्या कुत्रीची शेपुटे गाणी. हो, हे सगळे नाव आमच्या इथले सांगायला, तुम्हाला याच्याहून काय करायचंय. कशी तुटन ती शेपटी. गंजा झटके दिले, खूप झटके दिले बळी भाऊ, खूप झटके दिले, पण शेपूट काय तुटत नाही. उलट शेपटीने एकदा फिरून भीमा. भीमही शक्तिशाली. आडा सोडून घेतला आणि एक मुसकाडी थांबली, तरी पण भीम रेटच न. मारुतीरायने विचार केला, काय रगिले आतापर्यंत बरीच भेटली, पण हे अति रगिले. 9000 नागाचं बळ आहे, ते का सामान्य आहे का. 4.5 घंटे लोंबा झोंबी झाली. द्वंद्वांभयोती रोकोदर भयस्थिता पंचानन स्वरूपेशे यद्वंद्वानति जायते. पुराण सांगते, नको पुढचं. 4.5 घंटे युद्ध. 4.5 तासाच्या नंतर मारुतीराय म्हणले, संतांचा अधिकार किती मोठा आहे याच्यावर सांगतो. काय महिमा आहे लोकांचा, एवढंच ऐका. मारुतीराय थोडा वेळ थांबले. मारुतीराय म्हणजे सिद्धेश्वर, पण हे भगवान संतांच्या रूपात आहेत. हो, भगवान शिवशंकर शिवजीच्या रूपात आल्यावर पुढच्याचं कल्याण करता यायचं नाही. का? कारण देवाला पुढच्याचं कल्याण करण्यासाठी बायोडाटा तपासावा लागतोय. त्याचं पाप पुण्य किती. संत तपासितच नाही, त्यांच्या मनात आल्यावर याचं काय करायचं. ज्ञानोबरायांनी रेड्याचा कुठं बायोडाटा तपासला नाही, तपासला, काय करत नाही म्हणले तपास. त्यांची ताकद आहे ती. हो, 700 वर्ष होऊन गेले, आजही लघुरुद्र. ही ताकद आहे बायोडाटा सुधारायची, देवाला नाही बदलता येत. म्हणून भगवान शिवजी संतांच्या रूपात आहेत, मारुतीरायाच्या रूपात. मारुतीरायाने सांगितलं, अरे आपण कोण. मी इंद्रप्रस्थात राहतो, 5 पांडवांपैकी एक आहे. आईबाबांचं नाव. भीम म्हणलं, कशाला विचारित असन. 4.5 घंटे आपटू हाणले, आणि आता आई वडील कशाला विचारित असेल. मारुतीरायानं सांगितलं, अरे बाबा सांग ना, मी पंडूराजाचा पुत्र आहे. मारुतीराय हे त्रेतायुगाच्या अगोदरचा जन्म. भीम हा द्वापार युगातला, म्हणजे त्यावेळेस पासून पूर्ण विषय ज्ञान.
त्रिकाल ज्ञानी. मारुतीरायने विचार केला, पंडूला शाप आहे, आपत्य कशी? संतांचा महिमा सांगायला थोडासा. मग भीमानं बाकी पूर्वकल्पना दिली. दुर्वासाची 5 मंत्र. योगी दुर्वास 5 अत्यंत रागीट योगी होते. त्याच्यापैकी शीघ्रकोपी म्हणायचं, शीघ्रकोपी. त्या शीघ्रकोपी 5 लोकांपैकी दुर्वास नावाचे योगी. आणि या योग्याच्या 5 प्रकारच्या प्रसादातून एक पवनांचा मंत्र, वायूचा मंत्र, त्या मंत्रापासून भीमाचा जन्म. पूर्व इतिहास सांगितला. मारुतीरायाचे डोळे भरून आले. अरे तू तर माझा भाऊ आहेस, मी 4 तास तुला अंगाला कातडं ठेवलं नाही, तुझ्या इतकं मारलं. हात लावले छातीला. भीमा एक काम करू, मी तुला आलिंगन देतोय. मारुतीरायाने विचार केला, याच्या शेपटीत इतकी ताकद आहे, मला जनावर वाढ्यासारखं वळले, अंगाला कातडं ठेवलं नाही, इतकं आपटू आपटू मारले. आणि मी जर आलिंगन दिलं तर काड्या मोहड्यासारख्या माझ्या फासुळ्या मोडून टाकील. भीमाने विचार केला, नको हो आलिंगन द्यायचं. पण मारुतीरायानं सांगितलं, माझ्या वरच्यावर जाऊच नकोस भीमा, मी इतका सात्विक आहे, इतका पुण्यशील धर्मशील आहे, स्वतःची पोचपावती नाही दिली. पण योग असा आला, मी ज्या मातेनं मला जन्म दिलाय का, त्या अंजनी मातेला जितक्या गोड दृष्टीनं पाहतो, तशी जगातल्या प्रत्येक स्त्रीला अंजनी मानणारा मी 1 नंबरचा संन्यासी आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मला आलिंगन दे. आणि मग भीमाला कुठंतरी थोडीशी भावना जागरूक झाली आणि भीमानं मारुतीरायाच्या कवेत आपलं शरीर दिलं. भीम नाही तिथपर्यंत गेले, मारुतीराय तिथपर्यंत गेले आणि भीमाला असं कवटाळीत घेतलं. पण कवटाळीत घेतल्याच्या नंतर भीमाला अंतकरणात शंकेची डाळ शिजत होती. आपण जर श्रद्धेनं आलिंगन दिलं आणि यानं जर आवेशानं आपल्याला आलिंगन दिलं, शरीर दिलं आणि आलिंगन दिलं, तर आपल्याला मारून टाकील. म्हणून भीम स्वतःच्या वजनात 10,000 नागाच्या 9,000 नागाच्या बलशाली वृत्तीत थोडा ताईट भूमिकेत राहिला. आणि मारुतीरायानं श्रद्धेनं आलिंगन दिलं आणि आलिंगनाची कव सुटली, मिठी सुटली. आणि मग मारुतीरायाच्या हातामध्ये पाणी आहे. संकल्प सुटला, जितकं मी माझ्या आईकडे बघत असताना मला वात्सल्य जागरूक होते, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा माझ्याकडे, जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण मी संबोधतोय, अशी वृत्ती माझी गोड असेल तर माझं अंग जितकं जितकं भीमाच्या अंगाला चिटकलंय तितकं वज्राचं हो. म्हणून 3.5 वज्रापैकी भीम अर्ध वज्रदेही आहे. मारुतीरायाच्या अंगाचा स्पर्श जितका जितका भीमाच्या अंगाला झालाय, तितकं तितकं भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालंय. पुढचा इतिहास जाऊ द्या महाभारतातला. पण लक्षात घ्या, ज्ञानोबरायाच्या सानिध्यात असलेले देवादिदेव सिद्धेश्वर भगवान, याच भगवंताने एका वैष्णवाच्या रूपात, एका वारकऱ्याच्या रूपात, एका हरिभक्ताच्या रूपात अवतार घेतला मारुतीरायाचा. आणि त्या मारुतीरायानं एका भजन करणाऱ्या वारकऱ्यापैकी एकाला आलिंगन दिलं. पांडव भजन करत होती, पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवाशी आळविती किंवा आठविती, भजन करणारी पांडव. मग या सिद्धेश्वर भगवंतानं एका वैष्णवाचा, तो वैष्णवा माझे अतिश्रेष्ठ मारुतीराय, आणि त्या वैष्णवानं एका भजन करणाऱ्या राजपुत्राला आलिंगन दिलं तर अर्ध शरीर वज्राचं होतंय. ही वैष्णवांची ताकद आहे. कायवानो आता न पुरे, कायवानो आता न पुरे, मस्तक चरणी ठेवे